गोलंदाजी मार्कवर करणला पाहतो स्ट्राईक एंड फलंदाजी भालचंद्र त्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये मोठी फटकेबाजी झाली होती. प्रकाश नॉन स्ट्राईक एंड फलंदाजी प्रकाशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर करण मोहाचीवाडी संघाचा एक आयकॉनिक प्लेअर. यावेळेला सूर्यरेखा फटका त्या ठिकाणी सचिन चेंडूपर्यंत पोहोचेल. विनोद चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. एकच धाव होईल स्ट्राईक एंडला आता मात्र प्रकाश. षटकातील दुसरा चेंडू आपण पाहतोय. थोडासा वाईट चेंडू एक अवांतर धाव देखील येईल. 2 धावा इथे धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. स्लोवर डिलिव्हरीचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही चेंडूपर्यंत पोहोचेल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय. मॅडॅन्टी पॉवर त्याचं षटक आहे. अवघ्या 3 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू बॅटचा आणि चेंडू संपर्क होत नाही. डॉट डिलिव्हरी करण एक जबरदस्त गोलंदाज आहे. ओपनच्या लीग मध्ये देखील त्याला आपण गोलंदाजी करताना पाहू शकाल. एक महत्वाचा गोलंदाज आहे. नेरळ विभागामध्ये त्याची अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओपन टुर्नामेंट मध्ये देखील यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी अखूट टप्प्याचा चेंडू वारंवार भालचंद्र सारख्या फलंदाजाला इथे चकवण्यात यशस्वी होतोय. गोलंदाज करण एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण त्याला पाहू शकाल आणि तोच करण मात्र ते चांगली गोलंदाजी करते. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि झेल मात्र जमिनीला ड्रॉप झाला. एक महत्वाचा फलंदाज भालचंद्र एक सिंगल धाव. अवघे 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर करण चांगली गोलंदाजी करतो. एक महत्वाचा फलंदाज होता भालचंद्र परंतु त्याची झेल मात्र इथे ड्रॉप झाले आणि त्यानंतर स्ट्राईक एंडला प्रकाशला आपण पाहू शकाल. 4 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि धावफलकावरती अवघ्या 4 धावा. सागराचं पाणी नाही गेलं मग ते योग गेलायला पक्याला फोन नाही वार 2 जण आला. तुम्ही गेलेले तेव्हा 2 आणलेलं भरून. अरे मी पाण्याची तेव्हापासून वाट बघतो. 2200 एक महत्वाचा फलंदाज भालचंद्र मात्र बाद.
पहिल्या चेंडूमध्ये एक महत्वाचा फलंदाज थोडीशी कामगिरी संघासाठी कमी पडले भालचंद्रची, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना धनेशला आपण पाहू शकाल. प्रकाश देखील एक महत्वाचा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक करणपर्यंत चेंडू पोहोचला. एक सिंगल धाव येईल. एकाच्या पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि एका धावेच्या मध्ये धाव पलक मात्र जाऊन पोहोचेल. ते अगदी 5 अंकावरते. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. करणने देखील अवघे 4 धावा खर्च केल्या. 2 चेंडूमध्ये एक सिंगल धाव खर्च करतो. स्ट्राईक एंड फलंदाज आपण प्रकाशला पाहू शकाल. क्रॉस द लाईन खेळाई जो होतं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव येईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये कारण गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला म्हणजे मोहाची वाडी संघाची. विनोद चांगली गोलंदाज आहे. संघासाठी चांगलं कामगिरी करतं. स्ट्राईक एंडला आता मात्र धनेश. यॉर्कर चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार. चार चेंडू धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतो 12 धावा. अवघ्या 6 धावा होत्या. या चेंडूवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस एकापेक्षा जास्त काही मिळालं नसतं परंतु ते एक चोरटी धाव म्हणावी लागेल. नागेवाडी संघासाठी एक महत्वाची धाव इथे कंप्लीट होते. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या आपण 14 पाहू शकाल. त्रिपला उद्ध्वस्त फलंदाज बाद. प्रकाश यावेळेस चांगला चेंडू ते बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. या संघाने पहिल्या सामन्यामध्ये चांगले पहिला चेंडू डॉट आपण पाहतो. 14 धावा धावपलकावरती 2 षटकांच्या अंती पाहतो. यावेळेस मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. षटकार. दोन चेंडू 20 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस क्रॉस द लाईन अकोट टप्प्याचा चेंडू त्याला स्टेट ऑन द ड्राईव्ह दाखवलंय. षटकार.
गेला. अरे गेला. आला आला. चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू सीमा पार चौकार. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. जवळपास धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 षटकाच्या अंती अवघ्या 14 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र षटकार आणि चौकारांची अतिशय बाजी आपल्याला इथे 4 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. जवळपास 16 धावा इथे खर्च केल्यात. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक दाखवला. 5व्या चेंडूवरती शेवटचा 1 चेंडू शिल्लक देखील आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अजयला आपण पाहू शकाल. खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 3 धावा. उर्वरित 18 चेंडू 34 धावसंख्येचं टार्गेट असेल ते. प्रति चेंडू मागे 2ची सरासरी राखणं गरजेचं आहे. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्कवर आपण उमेशला पाहू शकतो. स्ट्रायकिंग फलंदाज करण एक महत्वाचा फलंदाज मोहाचीवाडी संघाचा 34 धावसंख्येचा टार्गेट आहे. 2 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा होत्या. शेवटच्या षटकामध्ये जवळपास 19 धावा कुठून काढल्यात ते म्हणजे प्रकाश भलाच्या बॅटमध्ये आणि मोठे फटके संघासाठी खूप काही सांगून जातील. त्या दरम्यान उमेशाची गोलंदाजी पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तर कंप्लीट झाले. भाष्य ग्रुप सावले झाले मोरा चांगला चेंडू होता. बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळेल. सुरुवात देखील त्याच परिस्थिती. आता देखील पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अवघ्या 4 धावा होत्या नागेवाडी संघाच्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये जवळपास 19 धावा. 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. उमेश देखील चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकिंगला किरणला पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लावायचा होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क येत नाही. तीन चेंडू एक धाव धावतो आपण पाहतोय. नो चेंडू +1 अशा 2 धावा येतील. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. चेक करा चांगला आहे का बघ रे. नो बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार. चार चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 11ची सरासरी राखणे गरजेचं होतं. 11.30 ची सरासरी राखणे गरजेचं होतं. त्या दरम्यान 4 चेंडूमध्ये 9 धावा तर आल्यात. नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि यावेळेस 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा देखील ऍड होतील. 5 चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी
पहिल्या षटकाच्या अंती 12 धावा धावफलकावरती पाहतोय. दोन ओव्हर आणि 22 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर राजाला आपण पाहू शकाल. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि अवघी एकच धाव. या दरम्यान षटकाचा विचार केला तर 11ची सरासरी राखणं गरजेचं आहे आणि त्याच दरम्यान जर का आपण विचार केला तर या बॉलवरती ते सिंगल. यावेळेला स्टेट ऑन द ड्राईव्ह आणि कॅमेराला सलामी देत असताना हा षटकार. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 15 धावा. स्ट्राईक एंडला करणला पाहतो. एक महत्वाचा खेळाडू म्हटलं होतं नेरळ विभागातून चांगली कामगिरी करत असतो. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचलंय आणि जेल मात्र ड्रॉप झाले. यावेळेस 2 धावा. जसं भालचंद्रची कॅच सोडले होते तशीच आता करणची देखील ते कॅच सोडले आणि त्याच पद्धतीने जर का विचार केला तर 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी होईल आणि राजू मात्र इथे कमबॅक करेल का हे देखील पाहणं गरजेचं. त्याला प्रकाश वाघमारे कुठे असेल तर लगेच या. प्रकाश वाघमारे यावेळेस फसवा चेंडू त्या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पोहोचल तो एक धाव तर कंप्लीट झाला. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय आणि इथे दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 11 धावा होऊ शकतात. लवकर या. एकच आहे का 2 मॅच राहण्याचा मॅच. मला द्या पहिला. चांगला चेंडू. 7 चेंडू 11 धावसंख्येची गरज. शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना जाईल आणि आता मात्र उर्वरित 7 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला करण. सलामीची जोडी तोडण्यात अपयशी ठरतो अद्यापही नागेवाडी संघ. यावेळेस मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. त्यावेळेस झेल बाद होईल कारण फलंदाज बाद. उर्वरित 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज.
चेंडू 11 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यावेळेस फलंदाज मात्र बाद होईल. किरण उर्वरित 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कर भालचंद्रला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद चांगला फलंदाज आहे. हा देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. ऑलराऊंडरच्या भूमिकेत चांगले फटके देखील खेळू शकतो. यावेळेस चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. आणि यावेळेस तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होतो बाद. उर्वरित 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. विनोदला स्वतःला राखून खेळणं खूप गरजेचं होतं. तशा प्रकारे त्याने बॅट सोडली नाहीये आणि त्या क्रीज नंतर जर आपण विचार केला तर अजय सारखा फलंदाज बाद होतोय. सुरेश 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. सामना जर का जिंकायचा असेल तर 4 चेंडूमध्ये 8 धावा होऊ शकतात. विनोदला प्रयत्न करावा लागेल परंतु भालचंद्र देखील चांगला फलंदाज आहे. इथे झेल आणि फलंदाज विनोद मात्र होईल बाद. जा आम्ही खेळ जा. चला सोनीजी संघ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच जायचंय. क्रॉस द लाईन त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट होईल. आणि यावेळेस किती रन पाहिजे रे? 1 चेंडू. यावेळेस फलंदाज होईल बाद.